मित्रांनो सकाळ सकाळ आता सर्जाला उन्हाला बाहेर काढलेला आहे. आजचा आपला व्लॉग नंबर 4. आत्ताच सकाळ सकाळ सर्जाला उन्हात काढला बाहेर आणि आपले तुषार भाऊ आले होते गोट्यावरती नमस्ते बाईट घ्यायसाठी. तर तुषार भाऊला आत्ताच आपण बाईट दिलेली. तुषार भाऊ पुसेगावच्या मैदानासाठी सज्ज झालोय. ह्या वर्षी आपला पुसेगावचा फायनलचा गुलाल फिक्स आहे. हा बरे तुषार भाऊ असंच चला प्रत्येक जातो, वेग पकडायचा, खूप जणांकडे जायचं, भेटायचं खूप जणांना. चला आता माझं चालत तुषार भाऊंनी पण आता आपल्याला चांगलेच शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि चालत असताना ना शिव माणूस एक कधी कुठं काय करेल काय सांगू शकत नाही. म्हणजे काल मुंबईत उद्या कराडमध्ये तर आज संध्याकाळी फलटणमध्ये म्हणजे लय वेगाचा शेवटच आहे. युट्यूबर लाईनमध्ये लय गती सगळ्यांकडे. हो चला चला लय जास्त गती. सरच्या मित्रांनो आज लय फ्रेश मारतोय बैल. बघा तुम्ही कसा बघतोय. मला सोडलंय बरी यायला. बघा मित्रांनो आमची पोरं काय करतील ते सांगता येत नाही. गरम पाणी घेऊन बाटलीत पण कुठं चाललाय सकाळ सकाळ तुम्हीच कमेंट करून सांगा आता. कालच मित्रांनो पोहणी देऊन आणली त्याला. बघा मस्ती त्याची. हो हो बघितलं कशी मस्ती करतोय. सकाळ सकाळ जरा चहा घेऊया. व्हिडिओ तर अपलोड लावली 3 तास टायमिंग दाखवते त्यामुळं तोपर्यंत जरा म्हणलं चहा घ्यावा. फलटणला जायचंय त्यामुळे आता सर्जाला गोट्यात बांधून घेऊ आणि मग जाऊया. कारण की बैलात मस्ती करतोय उगाच इथल्या कोणाला सोडून नाही दिलं म्हणजे परत अवघड होईल. त्यासाठी म्हणलं आधी बांधूनच जावं त्याला. मित्रांनो आता सकाळ सकाळ फलटण मैत्र आलेलो आहे. आता आवरून जरा थोडंसं बारामतीला जायचंय तर बघूया भेटूया पुढं. मित्रांनो आताच घरी आलो फलटणला आणि जरा आता आंघोळ वगैरे करून बाहेर चाललो होतो. तेवढ्यात आमच्या मम्मीनं कवर टाकून घेतलाय म्हणजे पाठीमागे सर्जाचा माझा फोटो टाकून घेतलाय फोनला. ते तुम्हाला दाखवा म्हणलं. मित्रांनो आपण आलतो फलटणच्या कारखान्यामध्ये श्राम कारखाना. एक काम होतं तर ते काम करण्यासाठी आलो होतो. ते काम झालं तर जरा बाहेर जाऊन मोबाईल शेटला आपल्या घेऊया. मोबाईल शेटला घेऊ आता. मोबाईल शेटला उठला रुमाल बांधलाय बघायचं हेच काय गॉगल बिगल नियोजन चप्पल पॅन्ट नवीन सर सगळं नवीन खरेदी केली काय? हा नवीन खरेदी केली. आता म्हणलं व्हायचं बाहेर जायचंय म्हणलं तयारीनच गेलं पाहिजे. बरं तिला काय एवढं गॉगल बिगल घालून ते जरा काम आहे आमचं. हा हाय जवळ करा. ठीक आहे. सुमित सरांनी आम्ही दोघं जण चाललोय. सुमित सरांची गोगलवर जप्ती आणली आता. तेव्हा सुमित सरांना आम्ही दोघं जण निघालोय बारामतीला. ऊन लागतंय. चला ऊन लागतंय भरपूर. मोठी गाडी घेऊन जायची होती पण कसं आहे मोठी गाडी जरा तिकडं आपल्याला ट्रॅफिक असते त्यामुळं नको म्हणले टू व्हीलरवर पटकन जाऊन यावं. त्या हिशोबात आपलं टू व्हीलरवर चाललोय. बघूया आता. मित्रांनो बारामतीत आलेलो आहे आता. आता मित्र येतोय. मित्र आला की त्या घरी जाणार आहे जरा. त्याकडं काम आहे थोडं. तेवढं काम करून मग पुन्हा गोट्यावर जायचं. सर्जाला दिवसा वगैरे उद्याची तयारी करायची आपल्याला. बघूया. बारामध्ये आपले मित्र आहेत. कॅफेच नाव जनता कॅफे. त्यांच्याकडे आलो होतो. आता कोल्ड कॉफी घेतली. मालक आहेत कॅफेचे. आत्ताच कॉफी घेतली. टेस्ट वगैरे पण चांगली आहे. आपले मित्र आहे ते त्यांची कॅफे आहे. सूरज शेटचं काय झालंय बघा. आमचा दोस्त आलाय बारामतीत. सूरजचं इथं काय चाललंय काय माहिती. तिथे एकनाथ ड्रायव्हर दाखवा. सांगा तुमचं नाव सांगा. एकनाथ ड्रायव्हर दालवडीकर. एकनाथ ड्रायव्हर दालवडीकर. तुमचं नाव सांगा. अमोल चव्हाण आंबड जालना. आंबट जालना. जालन्याचा कार्यकर्ता आहे. मित्रपक्ष आलाय आपल्या उद्या पळालाय पुशेगावला. कुठं पुशेगाव मध्ये. बरं येतो ना संध्याकाळी. उद्या सकाळी संध्याकाळी. काय फोन केला नाही काय नाही. अरे हा व्हेरी
मला उतरत्या माझ पाया. हॅलो मित्रांनो, बारामतीवरनं आलो, डायरेक्ट गोट्यावरती आलो. दोन्ही बैलांना धुवून घ्यायचे जरा, ऊन पडले तोपर्यंतच, म्हणजे गार लागत नाही. परत सकाळी गार लागतले. पहाटे हालायचं असल्या कारणाने आताच दोघांना पण धुवून घेणार आहे. तिथं हिटरवर बी पाणी तापतंय, तिकडं चुलीवर पण पाणी तापायला लावलंय. पाणी तापले की आता दोघांना धुवून घेऊ. इकडे पण पाणी तापतंय बघा, दोन्ही पातेल्यात पाणी काढले आता गरम. आता परत अजून तापवा ठेवायचंय. मोलशेट काय कुराड घेऊन काय करताय? मारता काय आम्हाला? कुराट घेऊन नाही कुणाला मारायचं, मग पण आपल्याला सर्जासाठी गरम पाणी करायसाठी सरपण लागू शकतं. बर सरपण लागू शकता या दृष्टिकोनानं कुराड आता हातात घेतली मी. बर, मग कुठे सरपण? आता सरपण तिकडे आता शोधायचं थोडं. चला ना मग, टाका ना ठोक, टाका. डोकंच तोडताय आम्हाला, बघू द्या. ही कुराड अशी धरायची, हा अशी धरायचं, पाय द्यायचा, हा ही असं इथं हाणायचं, हा हाणताना हा. व्यवस्थित हाणायचं, नाहीतर पाय जाऊ शकतो. बर. हो का, मोलशेटने तुकडा तोडलेला एक, बघू शकता. कशी बैलासारखी ताकद, बैलच आहे देऊ, कशी बैलासारखी ताकद आहे, बघू शकता. काय झालं सर? लाकडं घालायचं नियोजन चाललंय, जाळ घालाय. आपल्या सोट्या कशाला करताय त्याच्यात? राहू दे. सोट्या असू द्या, पेटल लवकर, लवकर पेटल. 2 सेकंद. पाणी काढले आता गरम, बैलाला धुवून घेऊ. बैल मारला लांब सारा, बिघडला. तर मित्रांनो, सर्जाची पुशेगावची तयारी चालू आहे. सर्जाला आता धुवून सज्ज करायचं आहे. आता शंभूदादा धुत्यात आपल्या सर्जाला गरम पाण्यानं, आणि आता धुवून उद्या सकाळी सर्जाला रंगरंगोटी करून आपण मैदानावरती सज्ज व्हायचं. तर आता सर्जाला साबण लावायचं काम चाललेलं आहे, आणि साबण बी पडला त्याच्यातली त्याच्यात. शंभू सर आता साबण घ्यायला गेलेत, साबण पडलाय. आता परत धुवून साबण लावून आपलं सर्जाची आंघोळ चालली. तर सर्जाला आता शंभूदादा धुत्यात आपल्या, आणि आता साबण लावाय मागच्या पायात डेरिंग लागतंय, ते शंभूदादानं केलेच, सगळ्यांना बघितले. तर शंभूदादा आता साबण सर्जाला मागं लावतात. तर दादा, तुम्हाला काय वाटतंय सर्जाला शंभूदादा धुत्यात त्याबद्दल? चांगलंच वाटतंय, त्यात काय एवढं. सर्जाचं कसं उद्या नियोजन असेल? सर्जा जे म्हणतात ना, सर्जा संपलाय, हां सर्जा म्हणजे नाही का, सर्जाबद्दल वाईट कमेंट करतात, हां त्यांना उद्या कळेल. म्हणजे आणि उद्या सर्जा दाखवून देणार नक्कीच उत्तर देईल उद्या, 100%. 100% देणार आहे, आणि एवढा कॉन्फिडन्सने मी सांगतो. बरं, तुम्ही काय सांगचाल दादा? हो, ते आत्ता जसे ते म्हणले तसंच सर्जा जे वाईट कमेंट करतात किंवा काय बोलतात संपला विंपला असं, त्यांना म्हणजे सर्जा 100% उद्या उत्तर देणार. 100%. शंभूदादा सर्जाला आपल्या गाजत्यात. सर्जाला खूप उशीर लागतो आंघोळीला, 1 ते तासभर, कारण की सर्जाला खूपच सुंदर आंघोळ घालावी लागते. त्यामुळे तर माणसं बोलतात देखणं हत्यार म्हणून ज्याची ओळख तो फलटणकरांचा सर्जा. तर मित्रांनो, आपली एक साईड धुवून झाली, तर सर्जाची आता उजवी साईड धुवायची चालली, आणि सर्जाला आता शंभू धुतेच. तर मित्रांनो, सर्जाचं आता तोंड धुवायचं चाललंय. आता सर्जाचं तोंड धुवायचं आहे ओख्यामध्ये. सर्जाला तोंड धुताना खूपच छान वाटतं, आणि गरम पाण्याने आंघोळ चालली सर्जाला घासणीने. मित्रांनो, सर्जाची आंघोळ झालेली, आता पाणी तापते अजून. परत भाज्याला आंघोळ घालायची थोडी गरम पाण्याने. गरम पाण्यात जरा कसं शिराबिरा जे आपल्या कुठल्या जर आकडल्या असतील तर त्या मोकळ्या होऊन जातात, त्यामुळे गरम पाणी आंघोळ घालायची. मित्रांनो, सर्जाला थोडंसं चालवतंय, थोडासा बैल चालवायचा धुवून झाल्यानंतर, म्हणजे पाणी पण अंगात नितळतं, आणि उद्या मैदान असल्यामुळं
जरा पायानं म्हणजे पाय पण जरा बसून बसून जाम झाला असेल, जरा मोकळे होते. आज जा शंभे. आता जरा चहा घेऊया. थोडा सर्जाला धुवून चालवून आणलाय. बाया धुवायच्या आधी आता जरा चहा घेऊ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मगाशी सर्जाला पण धुवून घेतलाय. आता बाजाला धुवायचं चाललेलं आहे. शंभूदादा धुतात आपले. बघू शकता आता तुम्ही बाजाला साबण लावायचं चाललाय. बघू शकता आता घासते शंभूदादा आपले बाजाला. मित्रांनो बघू शकता बाजाला धुण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे. बघू शकता शंभूदादा मीडियम पाणी करतात. मित्रांनो तुम्ही बघू शकता असं स्वच्छ मध्ये त्याला घासायचं चाललाय. आणि शंभूदादानं व्यतिरिक्त कोणाला ते जवळ येऊ देत नाही. फक्त शंभूदादांनाच तो ऐकतो आणि त्यांच्याच हातावर आहे. याडा बाजा डॉन वेगाचा शेवट 2. आणि आमचे मोहिल शेठ मित्रांनो बघू शकता बाजाला धुवून झालेला आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बाजाला धुवून आता गोट्यावर आणलाय त्याच्या जागेवरती. शंभूदादा त्याला बांधतात. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता बाजाला धुवून आणलाय आणि शंभू तुमचं बाजावरती खूपच प्रेम आहे राव. बाजावरती म्हणजे असं काय ना दोन्ही बरोबर तेवढंच प्रेम आहे आपलं. पण कसं असतं जरा घरचं लहान असतं ती लाडकं असतं जरा थोडं. आणि आणलं तर 13 माणसं होतं. एकदम बच्चा होता लहान पिल्लू होतं एकदम लहान. त्यामुळे जरा लहानपणापासून सांभाळल्यामुळे जरा त्याच्याबरोबर अटॅचमेंट आपली. मेन म्हणजे कोण अख्ख्या म्हणजे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे सगळ्यांना मारतो. घरी बिरी आमच्या पप्पांना मी सगळ्यांना मारतो. पण माझ्यावर एका दाव्यात असतो दुसऱ्यांना 2 दाव्यात करू देत नाही. हो ते बघतात सगळे. जर माझ्या एका दाव्यात असतो तुमच्याच हातावर ते कोणाला हात लावू देत नाही. सांभाळलं ना आपण त्याला लहान 13 महिने म्हणजे लहान होतं त्याचा पण तुमच्यावर जीव आहे. आलेलो होतो तेव्हापासून आपण सांभाळलं.
भाज्या जरा रात्रीच धुतलाय त्यामुळं हे जरा शिकुटी केली त्याला, शिकुटी केली जरा त्याला, शेका आणलाय थोडासा. मित्रांनो बघू शकता इथं जाळ केलेलं आहे आणि भाज्याला शेक द्यायचं चाललेलं आहे. खूपच आजकाल थंडी वाढलेली आहे आमच्या इकडं. शंभू दादा घेऊन थांबलेत भाज्याला. जरा हे शिंग रंगवून घेऊ, स्प्रे आपल्याकडे हो, एक 10 ते 15 मिनिटात ऑइल पेंट 10 ते 15 मिनिटात वाळून जातो लगेच. त्यामुळे आपण ऑइल पेंट म्हणजे प्रश्न लावायच्या ऐवजी स्प्रे वापरतो. आणि शिंग रंगवून करतो ह्याची झाली की सरची पण शिंग रंगवून घेऊया आपण. टावेल टाकलाय कारण की खाली पडतात जरा थेंब अंगावरती, त्यामुळे जरा घाण होऊ नये म्हणून थोडंसं टावेल टाकलाय. नाही ह्याला घेतो ह्याला मागची मला गावात कॉम्पिटिशन चालली काय. बाहेर शिंगाला तर आपण आता कलर देऊन घेतलेलाच आहे. सर जरा आता आराम करतोय त्यामुळं आपण जेवून येणार आहे माघारी गोठ्यावर. तेव्हा मग जरा सर्दीची ती वरची चिकटपट्टी काढून मग त्याच्या पण शिंगांना कलर देऊन घेऊया आणि जरा पलटणला जाऊन जेवण करतो आणि करूया. थंडीसाठी आपण केलेलंच आहे ते, आपण बांधून टाकलेले आता मागं, त्यामुळे गार काय आतमध्ये लागत नाही. मित्रांनो रात्रीचे वाजले आता 1. आम्ही चाललोय गोट्यावरती. आता गेलो की बैलांना दोन्ही रंगवायचं आणि त्यानंतर सगळ्या पोरांचे वगैरे आंघोळ्या हे उरकून पुस्तकासाठी निघायचं. 1-2-3 वाजता हलणार आहे, दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. मित्रांनो रात्रीचे वाजले 3. माझी आंघोळ झालेली, आता पोरांची आंघोळ चालली आणि तिकडे एक जण आंघोळ करतोय. पोरांची आंघोळ चालली आता 3 वाजता. बैल मी रंगवायला घेतो. बैल रंगवून झाला की पोरांची सगळ्या आंघोळ्या होतील आणि आंघोळ झाली की एक 3:15-3:30च्या आसपास आम्ही पुशेगावसाठी निघणार आहेत. म्हणजे चला बैल रंगवूया आता. गुलाल मित्रांनो केलेला आहे आता. आता सर्जा आणि बाजारा रंगवून घेऊया म्हणजे आपलं गाडीत भरून आपलं निघायला. मित्रांनो सर्जा आता गुलाल करायला घेतलेला आहे आपण. गुलाल करूया सर्जाला. ब्रशने आपला गुलाल असतो म्हणजे ते नाव तुझं नाव आणि ओम वगैरे काढ लागतो, ते काढून देणं झालंय. बघा किती मस्ती करतोय आज लय मस्ती दे बाई. चल ये चल चल ये चल ये चल. शंभू सर किती वाजलेत आता? आता रात्रीचे वाजले 3 वाजता आपण बैलाला गुलाल करायला घेतलेला आहे. आणि 3 वाजता आता म्हणजे ह्याला झालं की सर्जीला बाजीला गुलाल करणार आहे आपण. गुलाल झाला की निघायचं आपलं बैलापर्यंत. पोरांचं पण उरकते आंघोळ वगैरे निघायचं. मित्रांनो ही एक सर्जाची एक वेगळी स्टाईल आहे रंगवायची आणि ती आता बरीच म्हणजे शिंगाची पण वगैरे किंवा त्याला रंगवायची म्हणा सगळे आता ट्रेंड झाली एक सर्जा म्हणजे. आणि ते आता बरेच लोक फॉलो करायला लागले आहेत. बरेच बैल नंदी म्हणजे दुसऱ्यांचे पण नंदी बघतोय मी की अशा प्रकारे रंगवून किंवा अशा प्रकारे शिंग त्यांची करून किंवा चिकटपट्टी वगैरे लावून
अशा प्रकारे रंगवून आणतात तिथे मैदान. तर चांगलं वाटतं जरा की आपण काढलेली ट्रेंड सगळ्या मांडराला आवडते किंवा ते पण ती फॉलो करतात, तर ती चांगलं वाटते जरा. मग मित्रांनो नीट गुलाल पण करून देत नाही, सारखा चाटत राहतो अंगाला. मित्रांनो आता सर्जे नाव तर टाकून झालेले आता सर्जेवरती आपले. आता पाठीमागे एक गोल काढून आणि पलीकडे ओम काढला की झालं. काय रे बा सर्जा तर आता आपला संपूर्ण रंगवून झालेला आहे. आता बाजाला गुलाल करून बाजाला रंगवून घेऊया, म्हणजे दोघांना काजळ लावून घेऊ आणि चाळा आणि दावे बदलून आपण पुशेगावसाठी रवाना होऊया. मित्रांनो सर्जा तर आता आपण रंगवून घेतलेला आहे. आता बाजाला पण रंगवून घेऊया, म्हणजे काजळ लावून आपलं निघायला आपलं. दोन्ही पेंट टाकायच्या मी तुला टाकलीस मी. कसं वाटतंय मित्रांनो नाव आपलं बाजाचं, कमेंट करून नक्की सांगा. जवळजवळ ह्यांना रंगवायला एक 1.5 ते 2 तास झालेत आपले गोट्यावरती, त्यामुळे जरा माहिती दरवेळेस पण लेट होत असतो आपल्याला. मित्रांनो आता पहाटेचे वाजल्यात 4 वाजता सर्जाला आणि बाजाला आता आपण गाडीमध्ये भरून घेऊया आणि पुशेगावसाठी रवाना होऊया. सर्जाला गार लागते त्यामुळे आता गाडीत तो असे काही रग टाकून देत नाही अंगावर, त्यामुळे गाडीत भरूनच त्याच्या अंगावर रग टाकून देऊया, म्हणजे जरा प्रवासात गार लागणार नाही, कारण की थंडी भरपूर आहे, पुशेगावला पण थंडी भरपूर आहे. त्यामुळं कसं आहे जरा रग वगैरे टाकलेली जरा म्हणजे तेवढीच उभ राहते आपली रगाची. बाजाच्या अंगावर टाकून दिलेली आपण गोट्यात, तेव्हा काही करत नाही आज जाऊ द्या. त्यामुळं तर गाडीमध्ये गेलेला आहे बघू शकता. थोडंसं गार लागतंय त्यामुळं दोघांना पण रग बांधून चाललं, पण गाडीत रग बांधली बांधल्यावर खायला पण रग बांधून दिली आपण.
मित्रांनो, सर्जा आणि बाजाला गाडी आता भरून घेतल्या आपण. आता आपण निघणार आहे पुशेगावसाठी. दोघांना पण जरा थंडी म्हणजे कसं जरा बाहेर गार आहे, 4 वाजता पाठवायचं, त्यामुळे थंडी पडली जरा. त्यामुळे दोघांना पण रग टाकून घेतले आहेत आपण अंगावरती ब्लँकेट, त्यामुळे काय अडचण येणार नाही. तरी पण सर्जा बघा जरा थोडासा सर्जाला गार लागतंय. चला निघूया आपण. मित्रांनो, पुशेगावसाठी सर्जा आणि बाजा रवाना झालेत. तुम्ही पण नक्की या, आपण एकत्र मिळून पुशेगाव हिंदकेसरीचा आनंद घेऊया. धन्यवाद. आजचा व्लॉग इथेच थांबवतो. आज पुशेगाव म्हणजे मैदानाचा व्लॉग उद्या येईल.